भगवंताचं मुख अत्यंत सुंदर आहे, पण त्याही पेक्षा त्याचे चरण अत्यंत कोमल आहेत. ऐका, आपल्या महाराष्ट्रातून काही लोक ट्रिपसाठी द्वारिकेला गेले. तिथं गेल्याच्या नंतर ट्रिप मालकाने सांगितलं, हे पहा, हे का आपलं महाराष्ट्र नाही. इथं मंदिर टाइमात उघडतात, टाइमात बंद होतात. बरोबर दुपारी 12 वाजता इथले मंदिर बंद होतात. तुम्हाला दर्शन घ्यायचंय ना, 15 मिनिटं अगोदर या, देवही पाहणं होईल आणि दर्शनही होईल. त्या ट्रिप मालकाने सांगितलं, पण आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांचा हाच प्रॉब्लेम आहे, आपण टाइमात कुठेच पोहोचत नाही. ते लोक मंदिरात पोहोचले, आता फिरत फिरत फोटो काढत, सेल्फी काढत मंदिरात जाण्यासाठी उशीर झाला. 12 वाजून 5 मिनिटांनी पोहोचले. तिथं गेल्याच्या नंतर पडदा लावलेला होता. त्या पुजाऱ्यांनी सांगितलं, अभी भगवान का भोग लग चुका है, भगवान विश्राम कर रहे हैं. हे म्हणे, अहो काही पण करा, 5 मिनिटं तर जास्त झालेत, खूप दूरवरून आलो आम्ही, महाराष्ट्रातून आलो, तर आम्हाला दर्शन करायचं, असं करू नका, उद्या आम्ही आमच्या गावी परत जाणार आहोत. ते म्हणे, हे 5 मिनिटं जास्त झालेत, हे नियमांच्या विरुद्ध आहे. भगवान का भोग लग चुका है, भगवान विश्राम कर रहे हैं, आप 4 बजे उठेंगे, चाय वाय पियेंगे, बाद में आना. तिकडे मंदिरात जाण्याच्या वेळा असतात. हे म्हणे, का हो, असं कोणतं जे देव आहे की 12 वाजता जेवण करून जे झोपतो 4 वाजता चहा प्यायलाच उठत, असं कुठं देव असतो का? अहो, आमच्या पंढरपुरातला पांडुरंग पहा, 24 तास भक्तांसाठी उभाच आहे, मोकळाच आहे. त्या पुजाऱ्याने सांगितले, पंढरपुर में भगवान खड़ा है भक्तों के लिए, लेकिन यहाँ द्वारिका में वह द्वारकाधीश है, वो यहाँ के राजा है. जैसी मनमानी होगी वैसा करेंगे, 4 बजे उठेंगे, चाय वाय पियेंगे, आएंगे वरना आएंगे नाही. त्याचा कोण मालक आहे का? तिथं तो तिथला राजा आहे, तो द्वारिकाधीश आहे. तिथं फक्त त्याच्याच इच्छेने सगळी सत्ता हलते. त्याच्या इच्छेत असेल, त्याच्या मनात असेल तर उठेल आणि दर्शन द्यायसाठी येईल. शेवटी पुजाऱ्यांचं ऐकलं. 4च्या नंतर ती मंडळी तिथं पुन्हा दर्शनासाठी गेली. पडदा बाजूला केला गेला. भगवान परमात्म्याचा पुन्हा अभिषेक झाला आणि चरण अभिषेक होत असताना आपल्या महाराष्ट्रातली मंडळी तिथं दर्शन घेण्यासाठी होती. त्या पुजारांनी भगवंताच्या चरणावरती फक्त एक तुळशीचं पान वाहिलं. आपल्या महाराष्ट्रातल्या मंडळींनी अशी बचकभर पानं घेतली, चरणावरती टाकणार. त्या पुजाऱ्याने हात लावला. म्हटले, आणखी पान वाहू नका, मी एक पान वाहिलं ना बस झालं. म्हणे, आणखी का व्हायची नाही, आमच्या पांडुरंगाच्या पायावरती तर ढिगाऱ्याचे ढिगारे पडतात तुळशीचे. म्हणे, तिकडे वाहत असतील, पण भगवंताच्या चरणावरती आम्ही एकच तुलसीपत्र वाहतो. आणखी जर तुलसीपत्र तुम्ही टाकले तर भगवंताच्या चरणाला ते रुतण्याची शक्यता आहे. एवढे भगवंताचे चरण नाजूक आहेत. किती चरण नाजूक आहेत. एक मुक्तकेशी नावाची गणिका होती. सौंदर्याचा अभिमान झाला, पंढरपूर क्षेत्री गेली. भगवंताचं ते स्वरूप पाहून बेभान झाली. भगवंताच्या त्या स्वरूपाकडे पाहते, स्वतःच्या स्वरूपाकडे पाहते. हा सुंदर दिसतो बाई, पण माझ्या इतका कोमल असेल का? मनामध्ये शंका निर्माण झाली. भगवंताच्या चरण दर्शन करत असताना फक्त नखाचा स्पर्श भगवंताच्या चरणाला झाला. आजही भगवंताच्या चरणाला ते नख रुतलेलं, त्याचं खड्ड पडले. एवढे ज्याचे चरण सुकुमार आहेत. वारकरी संप्रदायाने का चरणांना महत्व दिले? पुणे हरिनाम कीर्तन, संतांचं केलेलं पूजन आणि महाद्वारामध्ये घातलेलं लोटांगण हीच भगवंताची चरण सेवा. विठ्ठल विठ्ठल एकदा वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे मातृवर्ग, पितृवर्ग, अबालवृद्ध एकदा हात वरती घ्या. मी आतापर्यंत म्हटलं तुम्हाला भजन करा, विठ्ठल विठ्ठल म्हणा, नाही म्हटलं, त्रास नाही ना दिला. एकदा हात वरती घ्या. जमेल का? मी जास्त वेळ घेणार नाही. हे पहा, सर्वांनी घेतले तिकड.
असं मी कशाची आस धरणार नाही, मी कशाचेही सायास करणार नाही, होईन उदास सर्व भावे. आनंदी निर्भर असो भलते ठाई, सुख दुःखा नाही चाड अम्मा. सुख दुःख समे कृत्वा लाभा लाभो जया जयो. साधकाची जी अवस्था असते याला सुख आणि दुःख, मान आणि अपमान यातला फरकच कळत नाही. म्हणून तर जगद्गुरु तुकोबाराय म्हटलं तरी मला त्याचं काहीच वाटत नाही, कुणी वेड्या तुक्या म्हटलं मला त्याचा अपमान वाटत नाही. घोड्यावरती बसून महाराजांची दिंड काढली याचही महाराजांना अवघड वाटलं नाही, वाईट वाटलं नाही. याला म्हणतात आनंदी निर्भर असो भलते टाही, सुख दुःखा नाही चाड आम्हा. तुकोबाराय जन्म घेऊन सगळ्यांना मोक्ष प्राप्त करण्याची इच्छा असते, पण तुम्ही जन्म घेणं माझी चरणसेवा प्राप्त करण्यासाठी काय इच्छा व्यक्त करतात, माझ्या चरणाची सेवा प्राप्त करण्यासाठी का प्रतिज्ञा करतात. हो, मोक्षाच्या पुढच्या अवस्था तुम्हाला प्राप्त झाली. तुका म्हणे मुक्ती परी नेली नोवरी, आता दिवसचारी खेळी मिळी. किंवा तुका म्हणे आता आम्ही मुक्तीची या माथा. एवढी तुमची अवस्था, एवढा तुमचा अधिकार असताना पुन्हा तुम्ही जन्म घेण्याची प्रतिज्ञा का करतात. तुकोबाराय सांगतात की मोक्ष मोक्ष मोक्ष